मातीत मी जन्मलोय, वाढलोय, या मातीनं घडवलंय मला. एखाद्या आईशी जशी नाळ जोडलेली असती ना, तशी जोडली गेली माझी या मातीशी. आणि या मातीची किंमत आहे, कारण मी शेतकरी. लाज नाही वाटत, अभिमानी शेतकरी असल्याचा. शेतकरी एक ब्रँड म्हणून जन्माला येणार आहे, ब्रँड. नवरदेव BSc ॲग्री ट्रेलर शेतकरी ब्रँड म्हणून जन्माला येईल, डोळ्यात पाणी आणणारा नवरदेवचा ट्रेलर बघाच. गेल्या अनेक दिवसांपासून नवरदेव BSc ॲग्री सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. शेतकरी राजाची गोष्ट सिनेमातून मांडण्यात येणार आहे. शेतकरी राजाची मातीशी असणारी घट्ट नाळ, त्या मातीतून पीक उगवण्याची तळमळ आणि त्याच शेतीतून त्याचं न जमणारं लग्न, याच विषयाला हा चित्रपट हात घालणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला तरीही प्रगत शेती केली तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय. चित्रपटातील तरुण शेतकरी गावकऱ्यांना एकत्र करून प्रगत शेती करतोय, जिद्दीने लढायला शिकवतोय. मात्र असे असूनही नवरीचे, आई वडिलांचे, नोकरदार मुलांनाच आपल्या घरी मुली देऊ इच्छितात. या सगळ्या अडचणींवर मात करत शेतकरी राजवर्धन नवरीच्या मनात मळा फुलवतात का, हे थिएटरमध्ये जाऊनच बघावं लागेल. नवरदेव BSc ॲग्री चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या दरम्यान ट्रेलरचा प्रेक्षकांच्या प्रतिसादही चांगलाच मोठा मिळतोय. तरुण शेतकऱ्याच्या भूमिकेतील क्षितिज दाते पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकणार आहे, तर त्याच्या साथीला प्रियदर्शनी इंदलकर नवरी म्हणून त्याला मिळणार की नाही हे चित्रपटगृहात जाऊनच बघावं लागेल. BSc ॲग्री केलेल्या महत्त्वाकांक्षी राजवर्धनला लग्नासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं, त्याला नवरी मिळते की नाही, त्याची कथा या चित्रपटातून बघायला मिळणार आहे. नवरदेव चित्रपटाचे दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने भाष्य करत या विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेले या चित्रपटातील लाल चिखल हे रॅप नेटकरांनी डोक्यावर घेतलं. त्याचे शब्द आणि लय ही मनाला पिळवटून टाकणारी आहे. अभिनेता क्षितिज दाते या चित्रपटात तरुण शेतकऱ्यांच्या भूमिकेत दिसेल. त्याचबरोबर प्रवीण तरडे, प्रियदर्शनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे, विनोद वनवे अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळेल. हा चित्रपट 26 जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय, त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनगृहात जाऊन पाहायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.